राज्यात 1500 डॉक्टरांची भरती होणार, एप्रिलपासून प्रक्रिया राबवणार, लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार, मंत्री आबिटकर यांची माहिती. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्यानंतर 15 कोटींचं घबाड सापडलं, सुप्रीम कोर्टाकडून अहवाल चौकशीचे आदेश. नाशिकमध्ये मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, वादानंतर अंगावर पेट्रोल ओतून हॅपी होली म्हणत पेटवून दिलं. घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत 60% भाजले. जे रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी 15 दिवसांचं तर MRI साठी 1 महिन्यांचं वेटिंग, आमदार अमीन पटेल यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक, गजानन काळेंच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण करण्याचा इशारा. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावर वाटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार. महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा. वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियात अतिमुसळधार तर अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज. ब्रिटनमधील हिथ्रो विमानतळाजवळील लागलेल्या आगीमुळे लाखो प्रवाशांना फटका. आगीच्या घटनेमुळे हिथ्रो विमानतळ शुक्रवारी दिवसभर बंद. आजपासून IPLचा थरार रंगणार. पहिल्याच सामन्यात गतविजेता कोलकाताचा संघ बंगळुरूशी भिडणार. कोलकाताचं नेतृत्व अजिंक्य रहाणेंकडे तर रजत पाटीदार RCBची धुरा सांभाळणार.